नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या माझ्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक असं ठिकाण दाखवणार आहे. आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाला मी तुम्हाला घेऊन आलो या शुभ मुहूर्तावरती. आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदाच एक किल्ला दाखवण्यासाठी घेऊन आलो आहे. आणि मी जिथे राहतो तिथून अगदी हाकीच्या अंतरावरती असलेलं, म्हणजे हाकीच्या म्हणजे की एक 7-8 किलोमीटर फक्त डिस्टन्स आहे तिथं. तर त्या किल्ल्यावरती तुम्हाला घेऊन जातो आहे. आणि तो किल्ला आहे म्हणजे बेलापूर फोर्ट. आणि बेलापूरच्या या किल्ल्याचा इतिहास, बेलापूरचा किल्ला कसा आहे, बेलापूरच्या किल्ल्याला कसं जायचं आणि बेलापूरच्या किल्ल्याची संपूर्ण माहिती या माझ्या आजच्या एपिसोडमध्ये देणार आहे तुम्हाला. तर त्या किल्ल्याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला मग या एपिसोडला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला. मित्रांनो, जसं आपण या किल्ल्याकडे जायला निघतो तसं महानगरपालिकेचं जे हेड ऑफिस आहे तिथून समोरच एक गेट लागतो. त्या गेटच्या अगदी साईडला आपल्याला हा बुरुज पाहायला मिळतो, जो सद्यस्थितीमध्ये सध्या कसं आहे की इथं पूर्णपणे अडगळ झालेले आहे. आणि कदाचित या बुरुजावरती काही लोक जात असावे, कारण की ही वाट पूर्णपणे मळलेली आहे. आणि हे बुरुजाचे तुम्ही अवशेष बघत असाल की आता कशा प्रकारचा हा बुरुज आहे आणि कशा प्रकारचं याची अवस्था आहे. तर ही आपण इथपर्यंत जाऊ शकतो असं मला वाटतं, कारण की इथं खूप अडगळ आहे आणि खूप जुना बुरुज आहे हा. आणि या जुन्या बुरुजाचं महानगरपालिकेनं काहीतरी नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते काही कारणास्तव मला वाटतं की ते ढासळलं आणि पुन्हा हा बुरुज जशा अवस्थेत आहे तशाच अवस्थेमध्ये पुन्हा राहिलेला आहे. आणि इथं बघत असाल पूर्णपणे ही झाडे वगैरे झालेले, साईडला रोडच असल्यामुळं, साईडला रोड जात असल्यामुळे पत्रे वगैरे मारण्यात आलेले आहेत. ही झाडं खूप जुने आहेत याचा पुरावा देतात. आणि ह्या बुरुजावरती येत असताना तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारचं ह्या बुरुजाची ही अवस्था झालेली आहे. थोडंसं मी तुम्हाला आत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आता इथं जाळी वगैरे बसवली, कारण की आणि थोडंसं दगड वगैरे ढासळत असतील म्हणून. पण या बुरुजाच्या आपण आत आलो आहे. मित्रांनो, आपण आता या बुरुजाच्या आतमध्ये आलो आहे. आणि मला वाटतं की ह्या बुरुजाची जी अवस्था आहे ती खूपच अशी म्हणजे खंडर झालेली आहे. खंडर यासाठी म्हणतोय कारण की ही अवस्था जी पडझड आहे ती मोठ्या प्रमाणात दिसते. कारण की इथं जी लाकडं आहेत ती लाकडं मला वाटतं काही लाकडं आहेत ती जुनी आहेत आणि काही लाकडं आहेत ती फळ्या वगैरे लावल्या आहेत. म्हणजे याला सपोर्ट देण्यासाठी ही फळ्या वगैरे लावलेल्या आहेत. खाली देखील फळ्या ढासळलेल्या आहेत, वरती देखील काही दगड वगैरे आहेत ते खाली पडलेले आहेत. तर ही अशा प्रकारची अवस्था आहे या बुरुजाची, जो की आपण एंट्री करतोय गडावर जाण्यासाठी, किल्ल्यावरती जाण्यासाठी. त्याच वेळी हा थोडासा बुरुज दिसतोय, त्याचं हे चित्र आहे. तर चला मग आपण आता आत किल्ला बघून घेऊया. कशा प्रकारचं वातावरण आहे, काय काय आपल्याला बघायला भेटतंय ते आत किल्ल्यावरती गेलेलं समजेल. त्यावेळी आपल्याला उजव्या हाताकडे जायचं आहे, म्हणजे की राईट साईडला जायचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट सांगावीशी वाटते, कारण हा जो किल्ला आहे आपला
तो शहर ठिकाणी आहे CBD बेलापूर. आणि CBD बेलापूर हे जे शहर आहे ते नवी मुंबईमध्ये आहे. आणि नवी मुंबईच्या CBD बेलापूरमध्ये हा किल्ला असल्या कारणानं इथे बरेचसेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. त्यामुळे हे एक भारी लिहून ठेवलं इथं की तुझ्या गडांची ही व्यथा आता राजा कळू दे साऱ्या जगास. गड किल्ले हे ऐतिहासिक ठिकाण आणि सर्व शिवभक्तांचे श्रद्धास्थान असून येथे कोणीही अश्लील चाळे आणि व्यसन करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बरेचसे जे शाणे लोक असतात ते इथं गडांवरती मौजमजा करण्यासाठी येत असतात. त्यांना गडांचा इतिहास याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांच्यासाठी ही सूचना खऱ्या अर्थानं इथं असणं गरजेची होती आणि ती इथं आहे. तर चला मग आपण आता गड पाहून घेऊया, किल्ला पाहून घेऊया आणि पुढची माहिती जाणून घेऊया. चला मित्रांनो, तर चला आपण किल्ल्याच्या एंट्री गेटपासून थोडंसं आत आलो आहे मित्रांनो. आणि एंट्री गेटपासून थोडंसं आत आल्यानंतर आपल्याला थोडंसं वरती आल्यानंतर लेफ्ट साईडला जावं लागतं. कारण की या किल्ल्यावरती जाण्यासाठी थोडंसं वरती आल्यानंतर थोडंसं डाव्या बाजूला जाऊन मग आपल्याला किल्ल्याची सुरुवात होते. तर म्हणजे किल्ल्यावरती जाण्यासाठी चढण करावं लागते. थोडासा चढ भाग आहे आणि तिकडे जाण्यासाठी आपल्याला थोडंसं आता ट्रेकिंग करावं लागणार आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल दुर्ग बेलापूर नावाचा एक बोर्ड लावलेला आहे आणि हा किल्ल्याचा रस्ता तुम्हाला इथून दिसत असेल माझ्या मागे की कशा प्रकारे वरती जायचं आहे आणि कशा प्रकारे आपण आता किल्ल्यावरती पोहोचणार आहे. तर चला मग आता या किल्ल्यावरती आपण जाऊया आणि किल्ल्याची पूर्णपणे माहिती घेऊया. तर चला. 5 मिनिटांची थोडीशी चढण करून आल्यानंतर आपल्याला किल्ला आपल्याला दिसू लागतो. आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल हा जो दिसतोय हा बेलापूर किल्ला आहे. आणि आता त्या किल्ल्यावरती आपण जाणार आहोत. थोडीशी 5 मिनिटांची आपण थोडीशी चढण करून आलो, चालत थोडंसं ट्रेक करत 5 मिनिटांचा वरती आल्यानंतर आपल्याला किल्ला आपल्याला दिसू लागतो. आणि तुम्ही बघत असाल माझ्या मागे हा बेलापूर किल्ला. आणि आता आपण जवळ जाऊन अगदी बघूया कशा प्रकारचं वातावरण आहे आणि कशा प्रकारचा किल्ला आतून आहे. तर चला मग. आपण आता बेलापूरच्या या किल्ल्यावरती पोहोचलो आहे. आणि माझ्या मागे बघत असाल या किल्ल्याचा जो बुरुज आहे, या किल्ल्याचा जो एंट्रन्स आहे, किल्ल्याच्या आतमध्ये जाताना आपल्याला या किल्ल्याचा दोन्ही बाजूनी बुरुज दिसतोय. पण खूप सुंदर अशी ही वास्तू आपल्या CBD बेलापूरमध्ये मित्रांनो आहे आणि ती तुम्हाला दाखवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे आजच्या माझ्या एपिसोडमध्ये. तर थोडंसं आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया आणि किल्ला थोडासा आपण पूर्णपणे बघण्याचा प्रयत्न करूया आणि ही वास्तू जाणून घेऊया. तर चला मग. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला आपण बुरुजावरती चढून येतो आणि बुरुजाच्या वरती आपण आता सध्या आहोत. आणि या बुरुजाच्या वरती आपण आहोत आणि माझ्या मागे बघत असाल की हा जो ब्रिज दिसतो तो हा रेल्वेचा ब्रिज आहे. जी आता नव्याने चालू झालेली उरण द्रोणागिरी इकडे जी रेल्वे चालू झालेली आहे ती रेल्वे ह्या ब्रिजवरून जाते. आणि माझ्या मागे बघत असाल ही जी खाडी आहे ही बेलापूरची खाडी तुम्ही माझ्या मागे बघत असाल जी वाशीला जॉईंट होते. आणि ही खाडी पूर्णपणे इकडे हिवाळे तसंच कामोठीपर्यंत ही खाडी विखुरलेली आहे.
किल्ल्यावरती आल्यानंतर किल्ल्याचा बुरुज, किल्ल्यावरचं वातावरण आणि किल्ल्यावरच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो. आता किल्ल्यावरती बुरुजावरती गेल्यानंतर बुरुजावरून दिसणारी खाडीचं जे दृश्य आहे ते तुम्हाला मी दाखवलं आणि त्याच्यानंतर किल्ल्याचा बुरुज, किल्ल्याची तटबंदी बघत आम्ही पुढे जातो, कारण की संपूर्ण किल्ला आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कवर करायचा, आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतो. तर चला पूर्णपणे या किल्ल्याची माहिती विस्तृतपणे आपण घेऊया आणि हा एपिसोड तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचूया. तर चला आता मी सध्या तटबंदीवरती उभा आहे आणि तटबंदीच्या मागे बघत असतो त्यात जो काही ब्रिज दिसतो त्यावरून ती ट्रेन बेलापूरला जाते. ही ट्रेन जी आहे ती उलव्यावरून जाते आणि त्याच्या साईडलाच हा आपल्याला किल्ला बघायला मिळतो. ट्रेनमधून सुद्धा जात असताना आपल्याला साईडलाच हा किल्ला बघायला भेटतो. तर मित्रांनो, एक गोष्ट प्रामुख्याने इथं मला दाखवावीशी वाटते की किल्ल्यावरती आल्यानंतर आता इथे एक वास्तू आपल्याला दिसते, इथे एक आपल्याला एक गोष्ट दिसून येते की ही नेमकी पाण्याचं टाका आहे की जे एक गुहा होती म्हणतात, गुंफा होती, जी गुंफा आपल्याला किंवा जे भुयार जे होतं ते डायरेक्ट एलिफंटा केव्ज, एलिफंटा जी लेणी आहेत तिकडं बाहेर पडतं असं म्हणतात. एवढी खात्रीशीर माहिती नाही आहे, तरी पण मला असं वाटतं आहे की ते कदाचित जे भुयार बोलतात ते भुयार इथूनच असावं असं मला वाटतं आहे. आता ज्याला कुणाला जर ही कन्फर्म माहिती असेल तर त्याने ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या मित्रांनो, कारण की इथं आल्यानंतर ही जी गोष्ट दिसते आपल्याला, आता हे जी दगड आहेत ते दगड तरी पुराणे आहेत, आपल्याला पुरातन आहेत हे दिसून येते. आणि हे जे काय आहे पाण्याचा टाका आहे की इथूनच ती गुहा होती, ती भुयार होतं, हे आपल्याला ते सांगू शकत नाही, कारण की याची पुरेपूर माहिती या गोष्टीची माझ्याकडे नसल्या कारण मी कन्फर्म या गोष्टीवरती नाही आहे. तरी पण ती ज्या गोष्टी मी वाचल्या इथं किल्ल्यावरती येण्या अगोदर थोडासा अभ्यास मी या किल्ल्याचा केला, त्यावेळी त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती की काही पुरातन लोक होती, पुराणी लोक होती, इतिहासामध्ये काही गोष्टी ज्या नोंदीमध्ये आढळतात त्या गोष्टीमध्ये बेलापूर किल्ल्यावरून एक भुयार जातं, ते एलिफंटा केव्जला बाहेर पडतं असं म्हटलं जातं, असं वर्णन केलं आहे. तर ते कदाचित मला वाटतंय की हेच असावं कदाचित. आता इकडे जे आहे हे पाण्याचं टाकं होतं की भुयार होतं हे कन्फर्म मात्र मी सांगू शकत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मित्रांनो ही गोष्ट सांगा, जेणेकरून ही माहिती लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या मला पोहोचवता येईल. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपण थोडंसं आतमध्ये चालत येतो. किल्ल्याची जी तटबंदी आहे त्या तटबंदीवरून चालत येत असताना आपल्याला किल्ल्याच्या एका कोपऱ्यामध्ये ही पुरातन इमारत आपल्याला बघायला भेटते. ॲक्च्युली मित्रांनो, आता ह्या पुरातन इमारतीवरती पिंपळाच्या झाडानं ताबा मिळवलेला आहे. हे पुरातन जे काय इमारत म्हणून लिहिलेलं आहे तुम्ही बघत असाल माझ्या मागे, तिथे पिंपळाचं जे झाड आहे भलं मोठं झाड आहे, कदाचित हे झाड जुनं असावं. आणि ह्या ज्या वास्तू ठेवलेल्या आहेत ह्या इकडं बघत असाल, ह्या पुरातन वास्तू आहेत, त्यांनी लिहिलेलंच आहे तिथं. मला वाटतं की ह्यांनी जे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कदाचित हे इथं म्हणजे गेट असतो आपला आतमध्ये येण्यासाठी, इमारतीमध्ये येण्यासाठी, तशा प्रकारचं हे वास्तू आहे. आणि हे पुरातन दगड आहेत, तुम्हाला बघावयास मिळत असतील इथं कदाचित ही दगडं. त्याच्यानंतर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तिकडे तुम्हाला आता पाण्याचा हौद देखील मी दाखवतो. आता आपण आहोत या पुरातन इमारतीमध्ये. आता मी या पुरातन इमारतीच्या बाजूलाच आपण बघत असाल की पूर्णपणे बेलापूर शहर आहे, ते कुठपर्यंत आता पोहोचलेलं आहे की अगदी या बेलापूर किल्ल्याच्या बुरुजाला लागूनच आपण काय म्हणतो की तटबंदीला लागूनच दुसरं बिल्डिंग आपल्याला बघायला भेटते. तर चला मग तुम्हाला आता मी ही पुरातन इमारत झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं मी दाखवतो. आता हे दगड देखील तुम्ही बघत असाल, हे पूर्णपणे आपल्याला कळूनच येतात की हे दगड जे आहेत हे पूर्णपणे पुरातन आहेत, जे आपल्याला प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यानंतर बघायला भेटतात.
त्या प्रकारचेच हे दगड आहेत. ती विचार करण्याची गोष्ट आहे की एका शहरामध्ये हा किल्ला इतका आहे जवळ. आणि आता पूर्णपणे आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो या किल्ल्यावरचं पहिलं टाकं, जे मी तुम्हाला क्लिअर पद्धतीनं दाखवू शकतो. ह्या टाक्याची जी हाईट आहे ती मला वाटतं आहे की कमीत कमी 15 फूट तरी असेल, कदाचित 15 फूट तरी आरामशीर आहे. आणि इथं लिहिलेलं देखील आहे पाण्याचा हौद करून. तर तटबंदीला लागूनच ह्या पाण्याचं टाकं, पाण्याचं हौद आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो. तर चला आपण या तटबंदीवरून चलत पुन्हा एकदा पुढे काय काय बघायला भेटतं हे बघूया. आणि रेणू रना रना ना रेणू रेणू. आल्यानंतर किल्ल्याच्या आतमध्ये ज्यावेळी आपण येतो त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी आपण आतमध्ये बघत आलो. त्याच्यानंतर आपण पाण्याचं टाकं म्हणा किंवा जुनी इमारत जी किल्ल्याची पुरातन वास्तू जी बघत आलो आपण, त्याच्यानंतर पाण्याचं टाकं बघून थोडंसं पुढं आल्यानंतर मधीच हा बुरुज दिसून येतो आपल्याला. तो आता मी कन्फर्मरित्या नाही सांगू शकत की हा बुरुज आत्ता बांधण्यात आलेला आहे की पूर्वीचाच त्या काळचा आहे, हे काय मी कन्फर्म सांगू शकत नाही. पण तुम्हाला जर का याची पूर्णपणे कल्पना माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही सांगा. आणि तुम्हाला प्रामुख्याने मला एक गोष्ट दाखवावीशी वाटते. या ज्यावेळी बुरुजावरती आपण येतो त्यावेळी आपल्याला CBD बेलापूर शहर आपल्याला पूर्णपणे पाठीमागे बघायला भेटतं. तर तुम्हाला दिसत असेल CBD बेलापूर माझ्या मागे. तर आता पुन्हा देखील आपण खाली उतरू आणि किल्ला थोडासाच राहिला आहे त्याची पूर्णपणे माहिती घेऊ. नमस्कार मित्रांनो, आणि अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत तर केलंच. बेलापूरच्या या ऐतिहासिक सुंदर वास्तूमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि या किल्ल्यावरती मी तुम्हाला घेऊन आलो. किल्ल्यावरती आल्यानंतर आपण कसं आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक किल्ले, महाराष्ट्राची संस्कृती, वेगवेगळ्या गोष्टींचं दर्शन तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी घडवत असतो. तर या किल्ल्याचं देखील दर्शन घडवत असताना ही जी मंडळी बसली माझ्या मागे, ती मंडळी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून चित्राच्या ज्या कुंचल्यानं जे चित्र साकारलं जातं ते चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही मंडळी करत असते. अतिशय सुंदररित्या चित्र काढलेलं त्यांनी. आणि या किल्ल्याचं हुबेहूब चित्र ज्या लोकांनी साकारलं ती लोकं ही माझ्या मंडळी मागं बसलेली आहेत. आणि मी ओळख करून देतो, ह्या ग्रुपचे जे सर आहेत. नमस्कार सर, तुमचं नाव? सचिन टोनपे. आणि या ग्रुपचं जे पेज आहे त्याचं नाव काय आहे सर? या पेजचं नाव आहे अर्बन स्केचर नवी मुंबई. यामध्ये दर संडेला आम्ही एक स्पेसिफिक स्पॉट येऊन त्याच्यावर चित्र काढत असतो. तर मित्रांनो, प्रत्येक चित्र जर तुम्ही बारकाईनं जर बघितलं तर तुम्हाला वाटणार नाही की हे चित्रकलाच आहे. एखादा फोटोग्राफरने फोटो टिपावा त्याच्यात देखील सुंदर, त्याच्यापेक्षाही किती पटीनं तरी सुंदर यांनी चित्र आपल्या माध्यमातून साकारलेलं आहे मित्रांनो. तर मला काही गोष्टी तर 2-4 गोष्टी सरांना विचारायच्या आहेत की यांनी अतिशय बारकाईनं ही जी चित्र काढलीत आणि तुमच्यासमोर जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी जो केलेला आहे. तर त्यांना मला 1-2 प्रश्न विचारावेसे वाटतात. या किल्ल्यावरती आल्यानंतर सर तुम्हाला काय जाणवलं, काय आवडलं आणि काय नाही आवडलं? आवडलं एस्पेशली हा खूप जुना किल्ला आहे. मी इकडचा बेलापूरचाच राहणार आहे, त्यामुळे खूप म्हणजे मी 16-17 वर्षाचा असल्यापासून इकडे बघतोय, इकडे येत होतो. आणि नाही आवडत आहे ते त्याची साफसफाई होत नाही आहे. म्हणजे बोललं जातं की आम्ही साफसफाई करतोय काय नवीन पद्धती करतायत, पण त्या काही दिसत नाही आहेत, फारशा दिसत नाही आहेत. अच्छा, तर मला कळकळीची एक विनंती महानगरपालिकेच्या आयुक्तांना, इथले जे कोणी स्थानिक नेते, आमदार, खासदार जे कोणी असतील, कारण सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट CBD बेलापूर अतिशय उत्तम दर्जाचं बिझनेस हब, प्रत्येकजण इथं नोकरी करण्यासाठी येत असतो. शहर ठिकाण आहे आणि शहराच्या अत्यंत हाकेच्या अंतरावरती असलेला असा हा सुंदर असा फोर्ट
तुम्ही बघताय मित्रांनो. पण त्या फोडची अवस्था बघितल्यानंतर मनाला देखील माझ्या त्याच वेदना झाल्या. जीवन कदम दादांनी देखील आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून बरेच जणांना कळकळीची विनंती केलेली होती की ज्यावेळी तुम्ही एखाद्या किल्ल्यावरती एखाद्या वास्तूवरती जाताय, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्ताचं पाणी करून स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत रे, की अशा प्रकारची घाण करून जाताय तुम्ही. स्वतःची घरं जशी स्वच्छ ठेवता, स्वतःचा एरिया जसा स्वच्छ ठेवताय, तसंच एखाद्या किल्ल्यावरती आल्यानंतर देखील तो किल्ला कशा प्रकारे सुस्थितीत राहील, स्वच्छ राहील याची देखील काळजी घेणं मित्रांनो तुम्ही तितकंच गरजेचं आहे. मला एवढंच सांगावं असं वाटतं की या लोकांनी जी चित्र साकारली ती अत्यंत मनापासून साकारलीच नाही, ती हृदयाला भिडतील अशी चित्र तुम्हाला मी माझ्या या यूट्यूबवरती दाखवणार आहेच. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, एखाद्या वास्तूमध्ये आपण ज्यावेळी प्रवेश करतो त्या वास्तूचा आदर करणं, रिस्पेक्ट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मला जास्त काय बोलायचं नाही. मला या मंडळींसाठी फक्त 2 शब्द म्हणायचे आहेत काय, की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 1-2 शब्द म्हणतो तुमच्यासमोर मी. तर नक्कीच तुम्हाला आवडतील की नाही मला माहिती नाही, पण तुम्हाला नक्कीच आवडतील. श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वाहन होऊ दे रे एकदा तरी. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो, डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी देखदा माझ्या उशाला र, माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, बेलापूर किल्ला हा नवी मुंबईतील एक खाडीलगतचा किल्ला आहे. हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दी याने बांधला आहे. त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीज व मराठा साम्राज्यात होता. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मध्य रेल्वेच्या CBD बेलापूर या रेल्वे स्थानकापासून 2.5 किलोमीटर हा किल्ला लांब आहे आणि तो नवी मुंबई महानगरपालिकेच्या समोरून जो रस्ता जातो तिकडूनच्या किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला रस्ता भेटतो. मित्रांनो 1560 ते 1570मध्ये जेव्हा पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला तेव्हा सिद्दीने हा किल्ला पनवेल खाडीच्या तोंडाजवळ एका टेकडीच्या माथ्यावर बांधला. 1682मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी परत ताब्यात घेतला आणि सिद्दीने नियंत्रित केलेल्या बेलापूर जवळील प्रदेशांना त्या काळात शाबाज म्हणून ओळखले जाणारे त्यांनी ते ताब्यात घेतले. 1733मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावरील ताबा मिळवला. पोर्तुगीजांकडून यशस्वीरित्या किल्ला पुन्हा ताब्यात
घेण्यात आल्यास त्यांनी जवळच्या अमृतेश्वर मंदिरात बेलीच्या पानांचा हार घालेल असा प्रण केला आणि विजय मिळाल्यावर त्यांनी किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नामकरण केले. मित्रांनो, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स बेन याने 23 जून 1817 रोजी हा किल्ला ताब्यात घेईपर्यंत मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले. ब्रिटिशांनी त्यांच्या परिसरातील कुठलाही मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला गड मोडून काढण्याचा धोरणाखाली हा किल्ला अर्धवट नष्ट केला. मित्रांनो, या किल्ल्यात एक बोगदा देखील अस्तित्वात आहे असे मानले जाते, जो अनेक स्थानिकांच्या मते ते घारापुरी बेटाशी जोडले गेला आहे, जे एलिफंटा लेण्याचे ठिकाण आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती या किल्ल्याची आहे. हा किल्ला भुईकोट प्रकारामध्ये मोडतो. तर मित्रांनो, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला प्रत्येक किल्ला, प्रत्येक बुरुज मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आज आलेलो होतो आपण बेलापूरच्या किल्ल्यावरती, आणि या बेलापूरच्या किल्ल्यावरती आल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूमध्ये आल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवल्या. मित्रांनो, सांगण्याचं एक गोष्ट तुम्हाला म्हणजे की मला तुम्हाला एक गोष्ट कळकळीची विनंती करतो. मित्रांनो, कुठल्याही जर गड किल्ल्यावरती, दुर्गावरती, एखाद्या ऐतिहासिक वास्तूवरती जर तुम्ही जात असाल तर तिथं नक्कीच तुम्ही त्या ऐतिहासिक वास्तूची आदर करा, ऐतिहासिक वास्तूचा आदर करा, आणि तिथे जाऊन कोणत्याही प्रकारचा कचरा वगैरे करू नका. कचरा दिसल्यास तो उचलण्याचा प्रयत्न करा विनंती तर तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे मित्रांनो. आणि आजचा माझा एपिसोड आहे तो प्लीज सगळ्यांना शेअर करा.